नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण इकॉनॉमिक्स म्हणजेच अर्थशास्त्र याच्या शॉर्ट नोट्स पाहणार आहोत, ज्या की किरण देसले सरांच्या बुकमधून असतील। त्याला मी जास्त अट्रॅक्टिव्ह आणि समजून सांगण्यासाठी चित्राचा पण आधार घेतलेला आहे। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका। देसले सरांच्या पुस्तकात अर्थव्यवस्था, जग आणि भारत हे पहिलं प्रकरण आहे। यातून त्यांना एवढंच सांगायचं आहे की अर्थव्यवस्था समजून घेण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे। म्हणजेच काय तर काही संकल्पना तुम्हाला कळल्याच पाहिजे। ज्या संकल्पना कळल्यानंतर तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीनं अर्थव्यवस्था किंवा अर्थशास्त्र समजेल। त्यामध्ये आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र असे दोन मोठे मुद्दे उपस्थित होतात। त्यालाच इंग्लिशमध्ये मॅक्रो आणि मॅक्रो असं म्हटलं जातं। तर ह्या मुद्द्याचा विचार करत असताना स्थूल अर्थव्यवस्था म्हणजे काय तर आपण इंडिव्हिज्युअल व्यक्ती म्हणजे एखादा व्यक्ती काय खर्च करतो किंवा ती व्यक्ती किती बचत करते किंवा ती व्यक्ती कसं स्वतःचं आर्थिक नियोजन लावते या गोष्टीला, किंवा एखादा कंपनी तिची इन्कम कशी, तिचं उत्पादन कसं किंवा ती किती किंमत ठरवते, किती मागणी, या गोष्टी विचार करते सूक्ष्म अर्थव्यवस्था। मग स्थूल अर्थव्यवस्था काय विचार करते तर स्थूल अर्थव्यवस्था ही मोठ्या प्रमाणात विचार करत असते। जसं की एखाद्या देशाची अर्थव्यवस्था कशी, किंवा तिचं देशातलं पूर्ण देशातील व्यक्तींचं इन्कम किती, किंवा एखाद्या देशामधली बेरोजगारी किती, किंवा त्याच्यामध्ये शासनाचं धोरण काय आहे, किंवा त्यांनी जे काही चलन निर्मिती किंवा चलनावर जी काही बंधने लावलीत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे स्थूल अर्थव्यवस्था यामध्ये समजून सांगता येतात। म्हणजेच काय तर ह्या दोन्ही गोष्टी एकाच चष्म्याचे दोन लेन्सेस आहेत असं आपल्याला सोप्या भाषेत सांगता येईल। किंवा असं पण म्हणता येईल सूक्ष्म अर्थव्यवस्था म्हणजे एखादं झाड आणि स्थूल अर्थव्यवस्था म्हणजे पूर्ण जंगल। म्हणजे जंगलातील एखादं झाड म्हणलं की सूक्ष्म मॅक्रो छोट्या लेवलचं काम, किंवा एखादं छोटंसं व्यक्ती असं म्हणता येईल। आणि स्थूल म्हटलं की पूर्ण जंगल म्हणजे मॅक्रो या शब्दाचा अर्थ किंवा याच्यामध्ये असं जास्त एक्सप्लेन होतं असं। हे तर झालं स्थूल अर्थव्यवस्था आणि सूक्ष्म अर्थव्यवस्था। मग परीक्षेच्या दृष्टीनं आपल्याला जेव्हा केव्हा MCQ येतील किंवा उत्तर लिहायचं असेल तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की आपल्याला प्रश्न कुठल्या पद्धतीचा आहे, मॅक्रो की मॅक्रो, स्मॉल की लार्ज, त्यानुसार आपल्याला प्रश्नाचं उत्तर लिहिता येईल। आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या एकमेकाशी कशा कनेक्टेड आहेत तर एखाद्या व्यक्तीनं स्वतःसाठी बचत करण्याचं ठरवलं तर ते त्याच्यासाठी योग्य आहे, पण सर्वच व्यक्तीने त्याची जर तो सक्सेसफुल आहे म्हणून कॉपी केली तर त्याचा परिणाम मात्र आपल्या अर्थव्यवस्थेवर होणार। म्हणजे छोट्या लेवलपासून मोठ्या लेवलपर्यंत प्रत्येक व्यक्तीचं जे काही आर्थिक नियोजन आहे त्याचा परिणाम इंटरकनेक्टेड असतो। जसं की सर्व व्यक्तीने बचत केली तर मग काय होणार, मागणी कमी होणार, मागणी कमी झाली की पुरवठा कमी होणार, आणि पुरवठा कमी झाला की जी काही म्हणजे फर्म्स वगैरे असतील किंवा उद्योग असतील त्यातील उत्पन्न कमी होणार, किंवा त्यातली मागणीमुळे उत्पन्न कमी झालं की काही लोकांना ते कामावरून काढून टाकणार किंवा काही लोक बेरोजगार होणार। ह्या गोष्टी इंटरकनेक्टेड आहेत, त्यामुळं ह्या गोष्टी समजून घेणं खूप गरजेचं आहे। त्याचबरोबर आपल्याला परीक्षेत कुठल्या लेवलचा प्रश्न विचारलेला आहे किंवा MCQ हॉल करताना किंवा आपले जे प्रश्नाचे उत्तरं लिहायचं नवीन आपल्या राज्यसेवेमध्ये पॅटर्न आला आहे त्यावेळेसुद्धा आपल्याला ह्या गोष्टी समजणं गरजेचं असतं। त्याचबरोबर आपल्याला असं म्हणता येईल सूक्ष्म अर्थशास्त्र किंवा मॅक्रो अर्थशास्त्र म्हणजे एखाद्या प्लेयरनी केलेलं त्याचं परफॉर्मन्स, आणि
जर बृहद अर्थव्यवस्था किंवा स्थूल अर्थव्यवस्था किंवा मायक्रो अर्थव्यवस्था सांगायची झालं तर पूर्ण टीमचं वर्क काय आहे किंवा त्यांनी केलेलं पूर्ण टीमचं वर्क मोजलं जातं स्थूल अर्थव्यवस्थेत. ही झाली सोप्या भाषेत समजून घेण्याची सूक्ष्म आणि स्थूल अर्थव्यवस्थेची योग्य उदाहरण आहे. यानंतर आपण टाईप्स ऑफ इकॉनॉमी सिस्टम किंवा अर्थव्यवस्थेचे प्रकार हे पाहणार आहोत. हे पाहणं खूप गरजेचं आहे, कारण यानुसार आपला जग किंवा आपला देश कुठल्या व्यवस्थेत किंवा कुठल्या सिस्टममध्ये आहे हे आपल्याला लक्षात येतं आणि ते परीक्षेच्या दृष्टीनं खूप महत्त्वाचं आहे. तर मुख्य 3 प्रकार पडतात, ज्यामध्ये आपल्याला अर्थव्यवस्था ही भांडवलशाही अर्थव्यवस्था पाहायला भेटते, नाही तर समाजवादी अर्थव्यवस्था पाहायला भेटते आणि तिसरी आणि महत्त्वाची म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था पाहायला भेटत असते. आता भांडवलशाही अर्थव्यवस्थेत मालकी कुणाची असते तर खाजगी मालकी असते आणि त्याचा उद्देश सेम आहे, नफा कमविणं असणार आहे. कारण खाजगी मालकी असेल तर ते मागणीनुसारच आपला जे काही उत्पादन आहे ते बनवतील, त्यामुळं काय होईल, स्पर्धा तयार होईल. पण ही खाजगी मालकी असेल किंवा लोकांच्या हिताचं यामध्ये काही पाहिलं जाणार नाही, त्यामुळं काय होईल, गुणवत्तेच्या वस्तू मिळतील, त्यानंतर आपल्या ग्राहकाच्या आवडीनिवडीनुसार वस्तू तयार होतील आणि यामध्ये शासनाची भूमिका शून्य असेल किंवा थोडेफार नियम असतील. तिथेच आपल्याला एक गोष्ट जी की ॲडम स्मिथ यांनी सांगितली ती म्हणजे लायझे फेअर किंवा याला मुक्त अर्थव्यवस्था असं म्हणतात. लायझे म्हणजे मुक्त. ही टर्म्स आपल्याला भांडवलशाही अर्थव्यवस्थेत पाहायला भेटते. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत नागरिकांच्या गरजा भागवण्यासाठी अतिरिक्त उत्पादन करता येतं आणि निर्यात पण करता येते. परकीय चलनसुद्धा आपल्या देशाला प्राप्त होत असतं. पण याचा श्रीमंत लोक आणखीनच श्रीमंत होत जातात आणि गरीब लोक आणखीनच गरीब होत जातात. चा एक म्हणजे दुष्परिणाम म्हणता येईल किंवा ज्यांच्याकडे संसाधने जास्त आहेत ती व्यक्ती जास्त श्रीमंत होईल, ज्यांच्याकडे संसाधने नाही ती व्यक्ती गरीब होईल आणि कामगारांकडून सुद्धा जास्त काम करून घेतलं जाईल किंवा त्यांचं शोषण होईल या भांडवलशाही अर्थव्यवस्थेत. त्याचबरोबर अधिक उत्पादन करणं हेच उद्दिष्ट असेल, त्यामुळे पर्यावरणाचं जसं की जल, वायू आणि मृदा यांचं प्रदूषण होईल. आता याविरुद्ध समाजवादी अर्थव्यवस्था असते. आता समाजवादी अर्थव्यवस्थेमध्ये काय असते तर मालकी ही शासनाची असते. लोकांच्या मूलभूत गरजा भागवणं हे मुख्य उद्दिष्ट असतं. उत्पादनात वाढ करणं ही गोष्टी नगण्यच असते आणि त्यामुळं स्पर्धा तर पूर्ण मालकी शासनाची असल्यामुळं स्पर्धा तर अस्तित्वच नसतं. त्यामुळं काय होतं तर नागरिकांच्या नुसत्या मूलभूत गरजा भागवल्या तर जातात, पण त्यांना निवडीचं प्राधान्य म्हणजे आता आपण दुकानात गेलो, एखादा पॅन्ट नाही आवडला तर दुसरा पॅन्ट घेऊ शकतो. पण जर समाजवादी अर्थव्यवस्था असेल तर ती पॅन्ट निर्माण करणारी एकच कंपनी असेल जी की शासनाची असेल आणि तो एकच पॅन्ट असेल. आपल्याला चॉईस काय असणार आहे का? नाही. मग हे झालं दुष्परिणाम आपल्या समाजवादी अर्थव्यवस्थेचं. पण अर्थव्यवस्थेतील शासनाद्वारे घेतलेला निर्णय हा प्रत्येकच गोष्ट लवकरही होईल याची काही गॅरंटी नसते. आपल्याला माहिती आहे आपली परीक्षा प्री होते, प्री झाल्याच्यानंतर 6 महिन्याला मेन्स होते, 6 महिन्याला मेन्स झाल्याच्यानंतर 6 महिन्याला आपले कागद चेक केले जातात किंवा डॉक्युमेंट्स चेकअपला बोलवलं जातं, त्यानंतर 6 महिन्याला आपल्याला अपॉइंटमेंट लेटर येतं. म्हणजे ह्या गोष्टीमध्ये काय दिरंगाई होते किंवा 1 ते 1.5 वर्ष या गोष्टीची प्रोसेस असते. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये दिरंगाई होत असते. त्याचबरोबर नफा कमविणं हे त्यांचं मुख्य उद्दिष्ट नसतं. त्यामुळं काय होतं नागरिकांच्या कल्याणाकडं लक्ष दिलं जातं. त्याचबरोबर नागरिकांच्या मूलभूत गरजा ह्या शासन भागवत असल्यामुळं आर्थिक विषमता कमी असते. म्हणजे प्रत्येक नागरिक हा सेम लेवलचं इन्कम कमवत असतो आणि त्यामुळं कामगाराचं पण शोषण होत नाही आणि समाजवादी अर्थव्यवस्थेमुळं पर्यावरणाचं सुद्धा संरक्षण होत असतं, कारण त्या गोष्टीकडे सुद्धा लक्ष शासन देत असतं.
आता ह्या दोन्हीचं मिश्रण म्हणून मिश्र अर्थव्यवस्था हा तिसरा प्रकार आहे. या प्रकारात मात्र दोन्ही उद्दिष्ट ठेवले जाते. नफा कमविणं हे प्रायव्हेट सेक्टरचं उद्दिष्ट असतं, म्हणजे भांडवलशाही व्यवस्थेचं उद्दिष्ट असतं, तर नागरिकांच्या गरजा भागवणं हे समाजवादी व्यवस्थेचं उद्दिष्ट असतं. आता अशी अर्थव्यवस्था आपल्या भारतात पाहायला भेटते, पण भांडवलशाही अर्थव्यवस्था ही अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रामध्ये पाहायला भेटत असते. हे तर झाले अर्थव्यवस्थेचे प्रकार. यामध्ये प्रत्येक अर्थव्यवस्थेच्या प्रकाराचे काही फायदे आहेत तर काही तोटे आहेत, आणि या फायद्या तोट्यासहित वेगवेगळ्या देशांनी वेगवेगळे प्रकार आत्मसात केलेले आहेत. पण भविष्यात या 3 सेक्टरपेक्षा वेगळे कुठलं प्रकार पडू शकतो का अर्थव्यवस्थेचा, ही मात्र गोष्ट विचार करण्यासारखी आहे. आता यानंतर आपण अर्थव्यवस्थेची क्षेत्रीय रचना पाहणार आहोत. आता या क्षेत्रीय रचना म्हणजे काय हे मुख्यतः आपल्याला समजणं गरजेचं आहे. क्षेत्रीय रचना म्हणजे जे काही आपल्या आसपास एक इंटरकनेक्टेड जे क्षेत्र आहेत किंवा अर्थव्यवस्था आहे त्याला आपण क्षेत्रीय रचना असं म्हणतो. त्यामध्ये मुख्यतः 3 प्रकार पडतात, जसं की प्रायमरी म्हणजे प्राथमिक, द्वितीयक आणि तृतीयक, टर्शरी म्हणजे तृतीयक, आणि सेकंडरी द्वितीयक म्हणजे असे प्रकार पडत आहेत. तर प्रायमरी सेक्टरमध्ये ज्याला आपण कृषी क्षेत्रसुद्धा म्हणत असतो, त्यामध्ये प्राथमिक क्षेत्रामध्ये कृषी, मासेमारी, त्याचबरोबर खाणकाम व वन्य जीवातील किंवा वन्य संसाधने असं म्हणता येईल. प्राथमिक याच्यासाठी म्हटलं याला कारण हे पूर्णतः पर्यावरणावर डिपेंड आहे, त्यामुळं याला प्राथमिक क्षेत्र असं म्हटलं जातं. आणि सगळ्यात जास्त ह्या प्राथमिक क्षेत्रातून कृषी क्षेत्रातून रोजगार उपलब्ध होत असतो. आजपर्यंत कृषी क्षेत्रातून 59% इतका रोजगार उपलब्ध होतो, आणि ह्यांनाच रेड कॉलर जॉब्स असं सुद्धा म्हटलं जातं. प्राथमिक क्षेत्रातून रोजगार मात्र जास्त आहे, मात्र GDPमध्ये प्राथमिक क्षेत्राचा हिस्सा हा 15%च्या आसपास आहे. यानंतर आपण पाहणार आहोत सेकंडरी सेक्टर. आता सेकंडरी सेक्टर म्हणजे नेमकं काय, तर आपण त्याला औद्योगिकरण किंवा औद्योगिक सेक्टर किंवा हे देशातील औद्योगिकरणाशी रिलेटेड सेक्टर आहे असं म्हणू शकतो. शेतीतील कच्चा माल जो या सेकंडरी सेक्टरकडे दिला जातो आणि त्यातून ते पक्का माल तयार करतात, किंवा जसं की आपण जर शेतातील कापूस नेऊन उद्योगांना दिलं तर ते त्यापासून कापड तयार करतात. आपण जर शेतातील ऊस औद्योगिक क्षेत्रात किंवा औद्योगिक कंपन्यांकडे नेऊन दिलं तर ते त्यापासून साखर तयार करतात. यालाच आपण ब्लू कॉलर जॉब्स असं सुद्धा म्हणतो, आणि यातून आपल्या देशाच्या औद्योगिकरणाची प्रगती लक्षात येत असते. सेकंडरी सेक्टरमध्ये आपलं कन्स्ट्रक्शनसुद्धा येत असतं, म्हणजेच औद्योगिकरण, त्याचबरोबर ज्या काही बिल्डिंग बनतात ह्या सेकंडरी सेक्टरमध्ये. यानंतर तृतीय क्षेत्र किंवा त्यालाच आपण सेवा क्षेत्र म्हणत असतो. या चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे एखादा टीचर ज्या विद्यार्थ्याला शिकवतो ती एक सेवा आहे, एखादा डॉक्टर जो पेशंटला चेक करतो ती एक सेवा आहे, आणि जे काही झोमॅटो, स्विगी, त्याचबरोबर वेगवेगळ्या ऑनलाईन शॉपिंगवरून तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करता, हे सगळ्या गोष्टी काय झाल्या, सेवा क्षेत्राच्या गोष्टी झाल्या. म्हणजे त्यांनी आपल्याला काय दिली तर सेवा दिली. आणि सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना व्हाईट कॉलर जॉब्स असं म्हटलं जातं. याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात जास्त GDP हा सेवा क्षेत्रातून येत असतो. म्हणजेच काय, प्रायमरी सेक्टरमध्ये काम करणारे रेड कॉलर जॉब्स, सेकंडरी सेक्टरमध्ये काम करणारे ब्लू कॉलर जॉब्स, आणि थर्ड सेक्टर म्हणजे सेवा सेक्टर यामध्ये काम करणारे जॉब्स म्हणजे व्हाईट कॉलर जॉब्स होय. यानंतर तिसऱ्याच क्षेत्राला किंवा एक चतुर्थ क्षेत्र जे तिसऱ्या क्षेत्राचं मॉड्युलर मॉडेल आहे असं म्हणता येईल, ज्यामध्ये नॉलेज बेस्ड क्वालिटीज आहे, जसं की उच्च शिक्षण, रिसर्च
आणि वेगवेगळे एज्युकेशनल फर्म्स, ह्याला काय म्हणायचं, चतुर्थक क्षेत्र किंवा त्यालाच नॉलेज क्षेत्र असं सुद्धा आपण म्हणू शकतो. यानंतर 5वं क्षेत्रसुद्धा येतं, पण 4थं आणि 5वं क्षेत्र हे तिसऱ्या क्षेत्राचे विकसित भाग आहेत असं आपल्याला म्हणता येईल. यानंतर पंचम क्षेत्र या क्षेत्रामध्ये उच्च स्तरावरील निर्णय घेणारे लोक असतात, जसं की मोठ्या मोठ्या कंपनीचे CEO, त्याचबरोबर मोठे ऑफिसर जसं की गव्हर्मेंट मोठे ऑफिसर जसं की कलेक्टर वगैरे, त्यानंतर चान्सलर, हे सगळे टॉप लेवलचे किंवा उच्च लेवलचे निर्णय घेण्याच्या प्रक्रियेतले ऑफिसर आहेत आणि ते 5व्या सेक्टरमध्ये येतात. तसं पाहायला गेलं तर 4थं आणि 5वं सेक्टर हे विशेषतः सेवा क्षेत्राचाच भाग म्हणता येईल आणि त्याच्यातले विशेष प्रकार करून आपल्याला सांगितलेलं आहे, पण ते एकमेकांवर डिपेंड आहेत. जसं की प्राथमिक क्षेत्र हा द्वितीय क्षेत्र प्राथमिक क्षेत्रावर आणि द्वितीय क्षेत्रावर तृतीय क्षेत्र डिपेंड आहे. म्हणजे आपल्याला म्हणता येईल की ब्लू कलर जॉब्स हे रेड कलर जॉब्सवर डिपेंड आहेत आणि व्हाईट कलर जॉब्स हे ब्लू कलरच्या जॉब्सवर डिपेंड आहेत. म्हणजेच काय तर ते एक दुसऱ्याशी इंटरलिंक्ड आहेत. जसं की आपल्या देशामध्ये सगळ्यात मोठा भाग प्राथमिक क्षेत्रातील शेती हा रोजगार मिळवून देते, तर GDPच्या सगळ्यात जास्त GDP ही सेवा क्षेत्र मिळवून देत असते. म्हणजेच काय तर ते एक दुसऱ्यावर डिपेंड आहेत किंवा इंटरलिंक्ड आहेत. भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये. भारतीय अर्थव्यवस्थेवर समोरील समस्या आहेत. कुठल्या समस्या आहेत तर अल्प दरडोई उत्पन्न, त्याचबरोबर आपल्या देशाची लोकसंख्या वाढते किंवा कार्यभार करणाऱ्या व्यक्तीची संख्या वाढत आहे, पण त्या प्रमाणात आपण रोजगार उपलब्ध करून देत नाहीत. म्हणजेच काय तर बेरोजगारी आहे, दारिद्र्य आहे, त्यानंतर उत्पन्नातील विषमता आहे. ह्या सर्व गोष्टी भारतीय विकास करण्यासाठी म्हणजे ह्या अडचणीसुद्धा आहेत. मग समग्र आर्थिक स्थिरीकरण करण्यासाठी काय काय उपाय केलेत भारतामध्ये तर भारतीय अर्थव्यवस्था भाववाढ नियंत्रित करण्यासाठी उपाय केलेत, त्याचबरोबर वित्तीय समायोजनसुद्धा केलं आहे आणि व्यवहार तोल स्थितीत सुधारणा करण्याचे सुद्धा प्रयत्न केले जातात. मग आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेसमोर आव्हाने कुठली आहेत तर भारतीय अर्थव्यवस्थेसमोर पायाभूत सुविधा म्हणजे बरेच गाव आणखीनसुद्धा कच्च्या रस्त्याचे आहेत, त्याचबरोबर साधनसामुग्रीची जमवाजमव म्हणजे बऱ्यापैकी आपल्याला आणखीन तेवढं जास्त प्रमाणात पैशाची जमवाजमव होत नाही. त्यानंतर तिसऱ्या नंबरचा आहे जागतिक व्यापार संघटनेशी संबंधित आव्हाने, त्याचबरोबर चौथ्या नंबरचा आहे शासनाची बदलती भूमिका. ही भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने आहेत. यावर आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर दुसरं म्हणजे महत्त्वाचं, भारतीय उत्पन्नातील असमानतेची प्रमुख कारणे काय आहेत तर मालमत्तेचं खाजगीकरण. आता समजा एखाद्याच्या वडिलाला 100 एकर जमीन आहे, ती म्हणजे त्याच्या वंशजांनाच भेटणार, सर्वांना भेटणार का नाही. मग ही झाली खाजगी मालमत्तेची मालकी असल्यामुळं असमान, म्हणजे एखाद्याला 2-4 एकर जमीन असते आणि एखाद्याला 100 एकर जमीन असते, त्यामुळं खाजगी मालमत्तेची मालकी ही प्रायव्हेट लोकांकडं असल्यामुळं असमतोल किंवा असमानता निर्माण होते. हे प्रमुख कारण आहे उत्पन्नातील असमानतेचं. त्यानंतर जसं मी म्हटलं तसं वारसा हक्काचा कायदा आहे, त्यानंतर कर चुकवेगिरी आहे. आता बरेचसे मी पाहते शिक्षक वर्ग असो किंवा कुठलाही नोकरदार वर्ग असो, तो काय करतो, एक वेगवेगळ्या पावत्यांची एक लिस्ट बनवतो आणि आपला उत्पन्नापेक्षा खर्च जास्त दाखवतो. त्यामुळं काय होतं तर ती कर चुकवेगिरी होते. त्यानंतर समांतर अर्थव्यवस्था, म्हणजे ह्या गोष्टी होत असल्यामुळं भारतीय अर्थव्यवस्थेतील असमानतेचं
हे प्रमुख कारण म्हणता येईल या सगळ्या गोष्टी होत असल्यामुळं. मग देशाच्या आर्थिक विकासावर मुख्यत्वे दर कुठला येतो तर शिक्षण आणि संशोधन, भांडवल आणि नैसर्गिक साधने, शेती आणि सिंचन, आणि चौथा आहे राष्ट्रीय व्यापार आणि शांतता. मग देशातलं आर्थिक सर्वेक्षण किती वेळात झालेलं आहे तर पहिलं आर्थिक सर्वेक्षण हे 1977 झालेलं आहे. त्यामध्ये असंघटित संघटनांना माहिती गोळा केलेली होती. त्यानंतर दुसरं आर्थिक सर्वेक्षण हे 1980 झाले, तिसरं हे 1990 झाले, तर पाचवं हे 2005 झाले. या सर्व गोष्टींवर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कार्ल मार्क्सच्या आर्थिक विकासाच्या प्रक्रियेवर जेव्हा विचार मांडले तेव्हा महत्त्वाचा घटक म्हणजे त्यांनी सांगितलं की भांडवल संचयन, गुंतवणूक, निर्णय आणि नफ्याचा दर. आर्थिक विकासाच्या मुख्य प्रेरक तांत्रिक प्रगती हा पण एक कार्ल मार्क्सने आर्थिक विकासाच्या प्रक्रियेतील विचार मांडले. आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे आपला देश हा कृषीप्रधान आहे. मग याचं आपल्या अर्थव्यवस्थेत काय कॉन्ट्रिब्युशन आहे तर 1950 ते 51 या कालावधीमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचा 53.1% इतका वाटा होता आणि तो 1990-91 29.6% एवढा झाला, तर 2013-14 13.9% इतका झाला. जरी आपल्या कृषी क्षेत्राचा वाटा अर्थव्यवस्थेत GDP कमी होत चालला आहे, तरीही आपली जी कृषी व्यवस्था आहे ही जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून देणारी व्यवस्था आहे. त्यानंतर उद्योग क्षेत्राचा हा 1950 ते 51 या काळामध्ये 16.6% इतका वाटा होता. त्यानंतर 90-91 27.7% इतका झाला, तर 2013-14 26.2% राहिला. म्हणजेच काय तर कॉन्स्टंट चाललाय. एक वेग घेतल्यानंतर 2015 नंतर तो 2020 पर्यंत कॉन्स्टंट म्हणजे स्थिर चाललेला आहे. पण सेवा क्षेत्राचा वाटा मात्र जोरात वाढत आहे. सेवा क्षेत्राचा वाटा वाढण्याचं कारण काय तर प्रत्येकाला अंग मेहनत कमी करायची आणि आपल्या बुद्धीचा वापर करून जास्त पैसे मिळवण्याची हाव झाल्यामुळे सेवा क्षेत्राचा वाटा जास्त झाला आहे, जो की आता म्हणजे 2014-15 52% इतका होता, तर 2018-19 तो 54.3% इतका झालेला आहे. आता भारताचा दरडोई उत्पन्नाचा स्तरसुद्धा कमी राहिलेला आहे. 1950 ते 80 या वर्षामध्ये सरासरी GDPचा 3.5% आसपास एवढा आपला भारतीय दरडोई उत्पन्नाचा दर राहिलेला आहे. याला हिंदू वृद्धी दर असे म्हणून हिणवतात सुद्धा. त्यानंतर भारतात उत्पन्नाचं असमानता आहे हे मी अगोदरच सांगितलेलं आहे. उपलब्ध तंत्रज्ञान दर्जा कमी आहे. त्यानंतर मानव संसाधनाचा निकृष्ट दर्जा आहे, तर पायाभूत सुविधांची सुद्धा कमी आहे. जसं की एखाद्या शाळेमध्ये 4 वर्ग असतात, एकच शिक्षक असतो, त्या शाळेला जायला रस्तासुद्धा नसतो. ह्या रस्ता, गाडी ह्या सगळ्या पायाभूत सुविधा आहेत आणि त्या सुविधांची सुद्धा आपल्याकडे कमतरता आहे. बचतीचा दरसुद्धा कमी आहे, भांडवल निर्मितीचा दरसुद्धा कमी आहे. आर्थिक विषमता ही तर खूप मोठ्या प्रमाणात आपल्या भारतात आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात गरिबी व बेरोजगारी, त्याचबरोबर लोकसंख्येचा विस्फोटसुद्धा आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेला सहन करावा लागत आहे. ही सर्व माहिती आता आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेच्या वैशिष्ट्यामध्ये येते. तर आज आता आपण काही गोष्टी फ्लोचार्टच्या काही पॉईंटच्या थ्रू पाहिलेल्या आहेत आणि यानंतरच्या भागात आपण GDP बद्दल
व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त गरजू मित्रांना शेअर करणं गरजेचं आहे. आपल्या कुटुंबाचं एकूण उत्पन्न म्हणजे काय, तर आपल्या कुटुंबातील जी व्यक्ती कमवते तिचं एकूण उत्पन्न कसं आपण त्याचा खर्च करतो किंवा आपलं शेवटी काय राहतं किंवा आपण कुठपर्यंत आपला विकास होत आहे या पैशातून, जे पैसे आपण कमवतो, हे एकदम सोप्या भाषेत कुटुंबाच्या उत्पन्नाची व्याख्या झाली. तशीच राष्ट्राचं उत्पन्न तुम्ही, मी, इथे बसणारे किंवा ऐकणारे किंवा तुमच्या घरातील कमवते जे कोणी व्यक्ती आहेत त्या सर्वांचं मिळून देशातील सर्व नागरिकांचं जे काही उत्पन्न असतं, जे कमवलेलं असतं, ते सर्वांचं मिळून ते होतं राष्ट्रीय उत्पन्न. मग हे राष्ट्रीय उत्पन्न कशा पद्धतीने, कोणाला किती आहे, हे सर्व गोष्टी काही लोकांनी ऑब्झर्व केल्या आणि त्या मांडल्या. जसं की सर्वप्रथम 1665 साली ब्रिटिश अर्थतज्ञ सर विल्यम पेटी यांनी इंग्लंडमध्ये राष्ट्रीय उत्पन्नाची जागतिक पहिली परिगणना केली. आता राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, तर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एखाद्या देशाचं एका वर्षात निर्माण झालेल्या वस्तू आणि सेवांचं एकूण किंमत, ती कुणीही केलेली असो, देशातील नागरिकांनी, उद्योजकांनी की शासनानं, सर्वांचं मिळून देशाचं राष्ट्रीय उत्पन्न होतं. हे देशाच्या आर्थिक प्रगतीचे आणि लोकांच्या जीवनमानाचे एक महत्त्वाचं मापन आहे. याला आणखीन सोप्या भाषेत आता आपण समजून घेऊ. मी म्हटलं की तुम्हाला देशातील सर्व नागरिकांनी केलेलं उत्पन्न म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. मग ते कुठलेही असो, जसं की कृषी क्षेत्र, उद्योग क्षेत्र, सेवा क्षेत्र, प्रदेशात मिळणारं उत्पन्न, जसं की आपल्या देशातले काही लोक परदेशात नोकरी करायला जातात, त्यांनी पाठवलेली रक्कम, ह्या सर्व गोष्टी आपल्या राष्ट्रीय उत्पन्नामध्ये समाविष्ट असतात. त्याला आपण राष्ट्रीय उत्पन्न किंवा सकल राष्ट्रीय उत्पन्न किंवा GNP असं म्हणतो. मग याचं महत्त्व काय, तर देशाची आर्थिक प्रगती मोजण्यासाठी GNP उपयोगी पडते. जास्त GNP म्हणजे जास्त उत्पादन आणि आर्थिक सामर्थ्य म्हणजे पैशाचं सामर्थ्य. मग विविध अर्थतज्ञांनी व संस्थांनी आपल्या मते भारतीय राष्ट्रीय उत्पन्न मोजलेलं आहे, ते आता आपण पाहूया. सगळ्यात पहिले दादाभाई नौरोजी यांनी 1868 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजलं आणि ते होतं 340 कोटी एवढं, आणि दरडोई उत्पन्न होतं 20 रुपये. त्यानंतर फेंडले सिरास यांनी 1911 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजलं, ते होतं 1942 कोटी आणि दरडोई उत्पन्न होतं 80 रुपये. त्यानंतर वाडिया आणि जोशी यांनी 1913-14 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजलं, ते होतं 1067 कोटी आणि दरडोई उत्पन्न 44 रुपये. त्यानंतर VK राव यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीनं आपलं राष्ट्रीय उत्पन्न मोजलं, ते 2 वेळा. एकदा 1925ला, तेव्हा त्यांना 76 रुपये दरडोई उत्पन्न भेटलं. त्यानंतर त्यांनी 1931-32 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजलं, त्यावेळेस त्यांना 1679 कोटी रुपये इतकं उत्पन्न भेटलं आणि दरडोई उत्पन्न होतं 63. त्यानंतर वाणिज्य आणि मंत्रालय यांनी 1945-46 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजलं, ते होतं 6234 कोटी रुपये. त्यानंतर दरडोई उत्पन्न होतं 198 रुपये. आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न समिती यामध्ये प्रश्न हे एकतर राष्ट्रीय उत्पन्न समितीच्या वेगवेगळ्या व्याख्या आणि राष्ट्रीय उत्पन्न समिती यावर जास्तीत जास्त विचारले जातात, जसं की ग्रीन GDP, त्यानंतर राष्ट्रीय उत्पन्न
समिती केव्हा स्थापन झाली, तिचे अहवाल कधी दिला, त्यानंतर तिचे सदस्य कोण, तिचे अध्यक्ष कोण, या गोष्टीवर प्रश्न विचारले जातात. चला तर मग पाहूया राष्ट्रीय उत्पन्न समिती. राष्ट्रीय उत्पन्न समितीची स्थापना झाली 4 ऑगस्ट 1949ला आणि तिचे अध्यक्ष होते PC महालनोबिस. तर सदस्य होते DR गाडगीळ आणि VK आर्वी राव. यांनी 1950-51ची पाहणी केली आणि 50 एकरांचा अहवाल हा 1954मध्ये दिला. तेव्हा आपल्या देशाचं राष्ट्रीय उत्पन्न होतं 8,650 कोटी रुपये, तर दरडोई उत्पन्न होतं 246 रुपये 90 पैसे इतकं. या समितीने राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी 2 पद्धतीचा उपयोग करा म्हणून सांगितलं, जे की उत्पादन पद्धत आणि उत्पन्न पद्धत. मग राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या कुठल्या पद्धती आहेत? तर राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या 3 पद्धती आहेत, पण जेव्हा राष्ट्रीय उत्पन्न मोजतात तेव्हा 2च पद्धतीनं राष्ट्रीय उत्पन्न मोजतात, जसं की उत्पादन पद्धत आणि उत्पन्न पद्धत. आणि खर्च पद्धत म्हणजेच व्यय पद्धतसुद्धा आहे. उत्पादन पद्धतीत काय विचार केला जातो, तर देशात तयार झालेल्या सर्व वस्तूच्या अंतिम मूल्य किंवा सेवांचे अंतिम मूल्य लक्षात घेतले जाते. तर उत्पन्न पद्धतीत जसं की पगार, नफा, व्याज, भाडे या सर्व गोष्टी एकत्रित करून उत्पन्न मोजले जाते. मग ते कुठले असो, एखाद्या घरातील उत्पन्न असो की देशातील व्यक्तीचं उत्पन्न असो की भांडवलदाराचं उत्पन्न असो, जसं की टाटा, बिर्ला यांचे सुद्धा उत्पादन हे उत्पन्न पद्धतीत मोजलं जातं. मग खर्च पद्धत किंवा व्यय पद्धत. व्यय पद्धत काय आहे, तर वस्तू आणि सेवांचे केलेले एकूण खर्च मोजले जाते. म्हणजे सेवांवर जेवढा खर्च केला जातो तो आणि वस्तूवर जेवढा खर्च केला जातो तो. मग हे मोजण्यासाठी काय असतं, तर एक सूत्र आहे C+I+G+X-M. मग हे काय आहे? C म्हणजे कन्झम्पशन, देशातील कुटुंबांनी वस्तू व सेवांच्या खरेदीसाठी केलेला उपभोग आहे, त्याला कन्झम्पशन म्हणायचं. C म्हणजे. I म्हणजे काय आहे, तर इन्व्हेस्टमेंट म्हणजे आपल्या देशातील व्यक्तींनी अर्थव्यवस्थेत गुंतवणूक केलेला खर्च. त्यानंतर G म्हणजे काय, तर गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर किंवा ड्युटीज म्हणजेच शासनाद्वारे करण्यात आलेला खर्च. मग X काय आहे, तर X म्हणजे परदेशी व्यक्तींनी आपल्या देशात केलेली खरेदी. जरी परदेशी असतील ते व्यक्ती, पण त्यांनी आपल्या देशात जर खरेदी केली तर आपल्या देशातील कुठल्या तरी नागरिकाला त्यांचं पैसे भेटणार आहेत ना, म्हणजे त्यांचं ते उत्पन्न होणार. म्हणून परदेशातील व्यक्तींनी वस्तू व सेवा खरेदी करण्यासाठी केलेला खर्च म्हणजे X. मग आपल्याही देशातले काही माणसं जातात बघा, जसं की मालदीवला, स्वित्झर्लंडला वगैरे जाऊन फिरून येतात. मग तेव्हा तिथं खर्च करतात सेवांसाठी, जसं की राहायला हॉटेल, जेवायला खाणं, मग हॉटेलमध्ये जेवतात, या गोष्टींनी केलेला खर्च. मग परदेशातील व्यक्तींनी केलेला खर्च, त्यातून आपल्या देशातील व्यक्तींनी केलेला परदेशातील खर्च यांची वजावट करायची. म्हणजे तुम्हाला हे सूत्र लक्षात येईल. C म्हणजे कन्झम्पशन, I म्हणजे इन्व्हेस्टमेंट, G म्हणजे गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर आणि X म्हणजे परदेशातील व्यक्तीने आपल्या देशात केलेला खर्च, तो प्लस होतो, पण आपल्या देशातील व्यक्तींनी बाहेरल्या देशात केलेला खर्च मायनस होतो. हे सगळं मिळून खर्च पद्धतीनं आपल्या देशाचं उत्पन्न मोजता येतं. आता यानंतर उत्पन्न मोजण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरल्या जातात, जसं की स्थूल देशांतर्गत उत्पन्न म्हणजेच काय, GDP ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. त्यानंतर दुसरी आहे GNP ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट म्हणजे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न. त्यानंतर तिसरी आहे NDP म्हणजेच काय, देशांतर्गत निव्वळ उत्पन्न नेट डोमेस्टिक प्रोडक्ट. त्यानंतर चौथी आहे निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे NNP. या सर्व गोष्टी आपण आता उदाहरणाद्वारे अभ्यासूत. GDP म्हणजे काय, तर
GDP म्हणजे देशाच्या भौगोलिक सीमेच्या आत देशातील नागरिकांनी किंवा परदेशातील नागरिकांनी उत्पादित केलेल्या अंतिम वस्तू व सेवाचे मूल्य, त्याला आपण GDP म्हणतो. ही व्याख्या समजून घेताना आपल्याला एक मुद्दा लक्षात ठेवणं आवश्यक आहे. भौगोलिक सीमा, देशाच्या भौगोलिक सीमा म्हणजे आपल्या देशाच्या ज्या सीमा आहेत त्यात कोणीही उत्पादन करू, जसं की अमेरिकेतल्या कंपन्या आपल्या भारतात आहेत, त्यांनी उत्पन्न केलं तरी GDP मध्ये मोजलं जातं, किंवा आपल्या भारतीयांनी जरी उत्पन्न केलं तरीही ते GDP मध्ये मोजलं जातं. त्याचबरोबर याच्यामध्ये घसारा सुद्धा मोजला जातो. त्याचबरोबर यामध्ये राष्ट्रीय अनुदाने सुद्धा मोजले जातात आणि अप्रत्यक्ष कराचा सुद्धा समावेश हा GDP मध्ये होत असतो. मग GDP कुठल्या कुठल्या पद्धतीने मोजल्या जातो? तर GDP मोजण्याच्या मुख्य 3 पद्धती आहेत, जसं की उत्पादन पद्धत, त्यानंतर उत्पन्न पद्धत आणि खर्च पद्धत. उत्पादन पद्धतीमध्ये देशातील सर्व उत्पन्न, जसं की ते कृषी क्षेत्रातलं असो, सेवा क्षेत्रातलं असो की उद्योग क्षेत्रातलं असो, यांचं पूर्ण मूल्यवर्धन म्हणजे यांची पूर्ण बेरीज केली जाते. त्यानंतर उत्पन्न पद्धतीत पाहिलं तर जसं की भूमी, श्रम, भांडवल, उद्योजक या सगळ्या गोष्टींचं, खंड असो की मजुरी असो की व्याज असो की नफा असो, या सगळ्या गोष्टीचा उत्पन्न पद्धतीमध्ये समावेश होतो. मग खर्च पद्धतीत कसा असतो? तर खर्च पद्धतीत कन्झम्पशन असतं, त्यानंतर गुंतवणूक खर्च असतो, इन्व्हेस्टमेंट, आणि त्यानंतर सरकारी खर्च म्हणजेच गव्हर्नमेंट एक्सपेंडिचर, किंवा मग आता यामधून नेट एक्सपेंडिचर आपल्या लक्षात येण्यासाठी परदेशी लोकांनी आपल्या देशात केलेला खर्च, त्याच्यातून आपल्या देशातील लोकांनी केलेला खर्च परदेशात जाऊन तो मायनस केला जातो. म्हणजेच आपल्याला असं सूत्र सांगता येईल, C+I+G कंसामध्ये X-M हे सूत्र आहे. या सूत्रावर सुद्धा आयोग प्रश्न विचारत असतो. यामुळं GDP मध्ये 3 गोष्टी लक्षात ठेवायचं. पहिलं, 3 पद्धतीने GDP मोजला जातो. दुसरं, GDP मोजताना भौगोलिक सीमा लक्षात ठेवायच्या. भौगोलिक सीमा आला शब्द की समजून घ्यायचं ही GDPची व्याख्या आहे. तिसरं, यामध्ये सर्व परदेशी नागरिकांनी कमवलेलं, आपल्या देशातील नागरिकांनी कमवलेलं, सर्वांचं सरकारने केलेला खर्च, त्यानंतर घसारा सुद्धा आणि अप्रत्यक्ष कर सुद्धा यामध्ये समावेश असतो. त्यामुळं ही गोष्ट आपण लक्षात ठेवून या प्रश्नाचं उत्तर टॅकल करायचं. यानंतर ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट म्हणजेच GNP किंवा त्याला स्थूल राष्ट्रीय उत्पन्न किंवा त्याला सकल राष्ट्रीय उत्पन्न असं म्हणतात. मग या संकल्पनेत आपल्याला एक शब्द लक्षात ठेवायचं, देशातील नागरिक. देशातील नागरिक ते परदेशात कमवो किंवा आपल्या देशात कमवो, त्यांचं अंतिम वस्तू आणि सेवांचं मूल्य ह्याला GNP असं म्हणतात. म्हणजे ही एकदम साध्या आणि सोप्या भाषेत मी तुम्हाला व्याख्या सांगितलेली आहे. तरी पण आपण पुस्तकी भाषेत सुद्धा व्याख्या पाहूया. एका आर्थिक वर्षात देशाच्या नागरिकांनी उत्पादन केलेल्या सर्व अंतिम वस्तू आणि सेवांचं मूल्य म्हणजे GNP होय. म्हणजे देशातील नागरिक आलं की सकल राष्ट्रीय उत्पन्न, आणि दुसरी गोष्ट तुम्हाला ट्रिकसाठी सांगते, N फॉर नॅशनल आणि N फॉर आपल्या मराठीतून नागरिक. समजलं? यानंतर याचं उदाहरण पाहायचं झालं तर समजा एका वर्षात भारतीय नागरिकांनी 100 कोटी रुपये उत्पादन केलं. याच वर्षी काही भारतीय नागरिकांनी परदेशात 20 कोटी रुपये भारतात पाठवले. त्याचबरोबर त्याच वेळी काही परदेशी नागरिकांनी भारतात काम करून 5 कोटी रुपये मिळवले आणि ते त्यांच्या मायदेशी पाठवलं. तर मग GNPची व्याख्या कशी करायची? तर पहिले 20 कोटी मायनस 5 कोटी इज इक्वल टू 15 कोटी. ही झाली आपल्या देशाची 115 कोटी GDP. म्हणजे काय केलं मी?
तर 100 कोटी उत्पादन कमवलं होतं, बरोबर. त्यानंतर 20 कोटी परदेशातून आपल्या देशात आलते, बरोबर. त्यानंतर 5 कोटी आपल्या देशातून बाहेरल्या देशात पाठवले होते. म्हणजे 20 मधून 5 कोटी मायनस केले मी, किंवा 100 मधूनही मायनस करायचे. पण आपल्या देशातल्या उत्पादनात 5 कोटी हे बाहेरल्या देशातल्या लोकांनी कमवले, त्यामुळं 5 कोटी हे तर मायनस होणार. मग त्या 20 कोटीमधून 5 कोटी मायनस केले तर आपला GNP आला 115 कोटी. मग सूत्राद्वारे आपल्याला सांगायचं झालं तर GNP बरोबर GDP प्लस कंसामध्ये X मायनस M म्हणजेच काय, तर X म्हणजे देशातील नागरिकांनी परदेशात कमवलेलं उत्पन्न आणि M म्हणजे परकीय नागरिकांनी भारतात केलेलं उत्पन्न. हा झाला GNPची सूत्रात मांडणी. आता यानंतर निव्वळ देशांतर्गत उत्पन्न म्हणजेच NDP. आता ही गोष्ट NDP लक्षात ठेवण्यासाठी एक सोपी आणि साधी व्याख्या मी तुम्हाला सांगते. ज्या काही उत्पादित केल्या जातात वस्तू, मग उत्पादित केलेल्या वस्तूची झीज होते. मग झीज झाली की ती झीज पैशामध्ये मोजायची आणि ती पैशामध्ये मोजलेली झीज ही GDP मधून मायनस केली की NDP म्हणजेच नेट डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजेच NDP हा आपल्याला लक्षात येतो. ही एकदम खरी आपल्या देशाची प्रगती दाखवणारा एक निर्देशांक म्हणता येईल. जसं की आता रोड बांधण्यासाठी भरपूर अशी आता झाडे वगैरे तोडावं लागले. झाडं तोडताना तोडले, जी काही रस्त्याच्या बाजूला झाडं आली होती ती तोडली, पण ती तोडली झाडे, पण दुसरी झाडे लावण्यासाठी काही खर्च आला की नाही. मग त्याला म्हणायचं आपण घसारा. मग घसारा किंवा त्याला इंग्लिशमध्ये डेप्रिशिएशन म्हणायचं. मग हे डेप्रिशिएशन भरून काढण्यासाठी जो काही खर्च केला जातो त्याला घसारा किंवा डेप्रिशिएशन म्हणतात. आणि तो GDP मधून मायनस केला की NDP म्हणजेच नॅशनल नेट डोमेस्टिक प्रोडक्ट भेटत असतं. मग या NDPचं महत्त्व काय किंवा यामधून काय निर्देशित होतं, तर यामधून विविध देशांच्या आर्थिक स्थितीची तुलना करताना आपल्याला NDPचा वापर करता येतो. मग त्यातून आपल्याला आपल्या देशाचं खरं चित्र दिसून येतं किंवा आपल्या देशातील लोकांनी खरेखुरे किती पैसे कमवलेत हा आपल्याला GDP लक्षात येत असतो. यानंतर या चॅप्टरमधील एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे हरित राष्ट्रीय उत्पन्न किंवा त्याला GNI असं सुद्धा म्हणतात. मग हरित राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय, तर देशाची आर्थिक वाढ मोजताना केवळ वस्तू आणि सेवांच्या उत्पादनाचा विचार न करता त्या उत्पादनामुळे पर्यावरणाचा झालेला नुकसान किंवा नैसर्गिक संसाधनाचा झालेला ऱ्हास यांचा आर्थिक मूल्यमापन करून ते सुद्धा राष्ट्रीय उत्पन्नातून वजा केले जाते आणि त्यामुळे देशाच्या आर्थिक प्रगतीचे अधिक वास्तववादी आणि शाश्वत चित्र लक्षात येते. हे झालं सगळं पुस्तकी भाषेत. पण या ग्रीन GDP बद्दल काही महत्त्वाचे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचे, जसं की ग्रीन GDP मोजताना नैसर्गिक संसाधनांची घट ह्या गोष्टी लक्षात घेतात, पर्यावरणाचा ऱ्हास ही गोष्ट लक्षात घेतात आणि सर्वात महत्त्वाचं ग्रीन GDP आजपर्यंत कुठे मोजला होता, तर तो 2006 मध्ये चीनमध्ये मोजला होता. त्यानंतर 2007ला थांबवला. कारण काय होतं, तर ग्रीन GDP मोजल्यानंतर त्यांच्या देशाचा खूपच GDP डाऊन झाला, त्यामुळे त्यांनी ते मोजणंच बंद केलं. भारतात याबद्दल काही झाल्या का घडामोडी, तर हो झाल्या. पारदास गुप्ता समितीने 2013 मध्ये आपला ग्रीन GDP मोजला, पण नंतर तो बंद केला. 1990 मध्ये ही संकल्पना उदयास आलेली होती. त्यामधून आपण ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे किंवा शिकण्यासारखी आहे. म्हणजे आपल्याला एकच सांगायचं यातून की केवळ पैसा कमवणे पुरेसा नाही, तर तो पैसा कमवत असताना पर्यावरणाची किती किंमत चुकवावी लागते ह्या गोष्टीसुद्धा जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे.
यानंतर याच्या प्रचा शेवटचा पॉईंट म्हणजेच क्रयशक्ती समानता, त्यालाच पर्चेसिंग पॉवर्टी असं सुद्धा म्हटलं जातं किंवा विनिमय दर आणि क्रयशक्ती ही संकल्पना कार्ल गुस्ताव यांनी मांडलेली आहे, ज्यांची खाली फोटो आहे। तर या संकल्पनेत काय सांगितलंय तर एक वस्तू जी की अमेरिकेमध्ये एक समजा चॉकलेट $1 भेटते, तीच चॉकलेट चीनमध्ये 2.5 युआनला भेटते आणि तीच चॉकलेट भारतामध्ये 10 रुपयाला भेटते। मग यावरून काय लक्षात येतं की 10 रुपये $1 घेण्यासाठी 80 ते 90 रुपये आपल्याला द्यावे लागतात, तेव्हा आपल्याला $1 येतं। पण $1ला घेतलेली चॉकलेट अमेरिकेमध्ये आपल्या भारतामध्ये ती 10 रुपयाला भेटाली। म्हणजे आपल्या 80 रुपयाबरोबर $1 असताना सुद्धा आपली पर्चेसिंग पॉवर जास्त आहे। म्हणजेच काय म्हणता येईल आपल्याला की आपल्या भारताची पर्चेसिंग पॉवर किंवा विकत घेण्याची शक्ती ही जास्त आहे क्रयशक्ती अमेरिकेपेक्षा। त्यामध्ये काय म्हणता येईल आपल्याला, क्रयशक्तीवर आधारित विनिमय दर काढला तर दोन देशातील वस्तू व सेवांच्या टोपलीमध्ये किंवा बास्केटमध्ये तुलना केली तर आपला भारत अमेरिकेपेक्षा पर्चेसिंग पॉवरमध्ये जास्त आहे। आता आपण राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती पाहिल्या, त्यानंतर क्रयशक्ती पॉवर पाहिली, ह्या सर्व गोष्टी पाहिल्या। पण काय आपल्या भारतीय राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी काही समस्या आहेत का तर हो आहेत। कुठल्या कुठल्या समस्या आहेत तर लोकांकडील काळा पैसा म्हणजे असा पैसा की जो पैसा राष्ट्रीय उत्पन्न मोजणीमध्ये मोजला जात नाही, त्याचा टॅक्स भरला जात नाही, या गोष्टीला आपण काळा पैसा म्हणायचा। तो काळ्या कलरचा पैसा म्हणजे काळा पैसा नाही बरं। त्यानंतर असंघटित क्षेत्रातील उत्पन्न, असंघटित क्षेत्रात कोण कोण असतं, जसं की आपले भाजीपालेवाले, कामगार असतात, घरकामवाल्या बाया असतात, यांच्याकडेही पैसे असतात पण ते मोजले जातात का नाही। त्यानंतर आपली आई घरी पैसे ठेवत असते, जे पैसे कुणालाच माहिती नसतात। त्यानंतर काही लोकांना असं वाटतं की बँकेत पैसे ठेवल्यानंतर ते पैसे चोरीला जातील किंवा काय होईल, ही गोष्ट निरक्षरतेमुळे येतं, ही पण एक समस्या आहे। म्हणजेच मला काय म्हणायचं आहे तर बँकेत किंवा कुठल्याही अकाउंट संस्थेशी जर तुमचे पैसे जुडले नसतील तर त्याला काळे पैसे किंवा असंघटित क्षेत्रातील पैसे किंवा आपल्या घरातील बचतीचे पैसे किंवा जी निरक्षरता आहे की बँकेत पैसे ठेवले तर चोरीला जातील, मग आपल्याला कोण देईल, ही गोष्टी ह्या खूप मोठ्या समस्या आपल्या भारतीय राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी आहेत। आता ह्या मी साध्या सोप्या आणि चित्रा थ्रू तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला। जर त्या तुम्हाला आवडल्या तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि हो लाईक करायला मात्र विसरू नका। आपण अर्थव्यवस्थेत दारिद्र्य पाहत असताना दारिद्र्य, आर्थिक विषमता आणि बेरोजगारी ह्या एकमेकाशी रिलेटेड आहेत। आर्थिक विषमता काय असते तर ज्या परिस्थितीत देशातील उत्पन्न व संपत्तीचा मोठा हिस्सा मर्यादित लोकांकडे असतो आणि बहुसंख्य लोकांच्या वाट्याला मात्र मर्यादित संपत्ती किंवा मर्यादित उत्पन्न असतं, तेव्हा आर्थिक विषमता आपल्याला दिसून येते। मग यातूनच आपल्याला दारिद्र्याचं दुष्टचक्र दिसतं। मग या दारिद्र्याच्या दोन मुख्य संकल्पना पडतात, जसं की सापेक्ष दारिद्र्य आणि निरपेक्ष दारिद्र्य। सापेक्ष दारिद्र्य म्हणजे काय तर सापेक्ष दारिद्र्य हे श्रीमंत व गरीब व्यक्तीच्या उत्पन्नातील तुलना करून दर्शवतं। म्हणजे कसं असतं तर एखाद्या आता देशातील आहेत, जसं की आता स्वर्गवासी झालेले रतन टाटा आणि अंबानी, हे दोघंही श्रीमंत आहेत, पण कोणीतरी कोणातरी पेक्षा श्रीमंत असेल ना। अंबानी तरी श्रीमंत असेल किंवा रतन टाटाचे वंशज तरी श्रीमंत असतील, बरोबर। मग त्याला आपण सापेक्ष दारिद्र्य म्हणायचं किंवा रिलेटिव्ह पॉवर्टी म्हणायचं। सापेक्ष दारिद्र्य ही सर्व देशात आढळणारी सार्वत्रिक किंवा सार्वजनिक
संकल्पना किंवा कल्पना आहे. दरडोई उत्पन्न व दरडोई उपभोग खर्च यांच्या तुलनेवर ही संकल्पना आधारित असते. त्याचबरोबर सापेक्ष दारिद्र्य पूर्णपणे नष्ट किंवा निर्मूलन करता येत नाही. त्यानंतर निरपेक्ष दारिद्र्य. निरपेक्ष दारिद्र्य ही संकल्पना ज्यामध्ये माणसाला किमान जीवनावश्यक गरजा सुद्धा भागवता येत नाहीत, जसं की अन्न, वस्त्र, निवारा या गोष्टी पूर्ण सुद्धा करू शकत नाहीत, इतपत त्यांच्याकडं पैसे नसतात. मग त्याला काय म्हणायचं? निरपेक्ष दारिद्र्य. या फ्लो चार्टच्या माध्यमातून आपण सापेक्ष दारिद्र्य आणि निरपेक्ष दारिद्र्य अगदी सोप्या पद्धतीने समजून घेऊ. उत्पन्नातील तुलना किंवा कमी उत्पन्न किंवा जास्त उत्पन्न असणारी तुलना म्हणलं की सापेक्ष दारिद्र्य. निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे काय? मूलभूत गरजांची पूर्तता न होणं, म्हणजेच काय? अन्न, वस्त्र, निवारा ह्या गोष्टी सुद्धा न भेटणं म्हणजे निरपेक्ष दारिद्र्य. मग सापेक्ष दारिद्र्य कुठल्या देशात दिसतं? तर ते विकसित देशात दिसतं. म्हणजे विकसित देशात सर्व श्रीमंत असतात, पण कोणीतरी कोणाच्या तरी पेक्षा थोडं गरीब आणि कोणी त्याच्यापेक्षा श्रीमंत असतं. जसं की एखाद्याकडे स्विफ्ट गाडी आणि दुसऱ्याकडे थार किंवा स्कॉर्पिओ गाडी. विकसनशील देशामध्ये मात्र निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे ॲब्सोल्यूट पॉवर्टी दिसते. त्यानंतर यामध्ये सापेक्ष दारिद्र्यामध्ये काय असतं? तर आर्थिक असमानता, म्हणजे एकाकडे जास्त पैसा तर दुसऱ्याकडे थोडीशी कमी पैसा त्याच्यापेक्षा. पण निरपेक्ष दारिद्र्यामध्ये गरिबीची तीव्रता असते, म्हणजे त्यांना अन्न, वस्त्र, निवारा ह्या साध्या साध्या गोष्टी जे जेवायला अन्नसुद्धा मिळत नसेल तर ती गरिबीची तीव्रता दर्शवतं. म्हणजेच काय? तर ही गरिबीची तीव्रता दर्शवणारी संकल्पना आहे. मग काय? सापेक्ष दारिद्र्याचं उदाहरण घ्यायला गेलं तर जसं की मी सांगितलं त्याचप्रमाणे स्विफ्ट आणि स्कॉर्पिओ किंवा थार गाडी, म्हणजे इतर लोकांकडे जास्त सुविधा असणं. आणि निरपेक्ष दारिद्र्यामध्ये मात्र अन्नच भेटत नाही, तर मग बाकीच्या गोष्टींचा तर विचारच करता येत नाही. यामध्ये सर्वात जास्त प्रश्न हे तेंडुलकर समितीवर आणि रंगराजन समितीवर येतात, पण बाकीच्या समित्यांवर सुद्धा छोटे मोठे प्रश्न येतात. जसं की यापैकी कुठले कुठले दारिद्र्य मोजण्याच्या समितीमध्ये संज्ञा करणारे होते, असे प्रश्न येतात. त्यामुळे ह्यासुद्धा गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. दारिद्र्य मोजण्यासाठी समित्या होत्या BS मिनास, PK वर्धन, मॉन्टेसिंग, अहलुवालिया, मिनास, जैन आणि तेंडुलकर. PD ओझा यांनी 44% एवढं दारिद्र्य आढळलं म्हणून सांगितलं, तर ते ग्रामीण भागात 51.6% होतं, तर शहरी भागात 7.6% होतं. दांडेकर आणि रथ यांनी एकूण दारिद्र्य 41% सांगितलं आणि ग्रामीण भागातलं 40%, तर शहरी भागातलं 50%. शहरी भागातील सर्वेक्षणांतर्गत SR हमीश एक समिती स्थापन करण्यात आलेली होती. आता गौरव दत्त नावाची एक समिती होती ज्यांनी पॉवर्टी PGI म्हणजेच पॉवर्टी गॅप इंडेक्स हा तयार केला, जो की 1989 मध्ये तयार केला. पॉवर्टी गॅप इंडेक्स म्हणजे दारिद्र्य रेषेपासूनचे अंतर होय. म्हणजे दारिद्र्य रेषेपासूनचे म्हणण्यापेक्षा एक लाईन आहे ज्यामध्ये अन्न, वस्त्र, निवारा भेटणारे सर्व दारिद्र्य रेषेच्या वर आणि ज्यांना अन्न, वस्त्र, निवारा ह्या मूलभूत गरजाही भेटत नाहीत ते दारिद्र्य रेषेच्या खाली, अशी लाईन तयार केली. त्यानंतर दारिद्र्य रेषेवरील सर्व लोकांचा PGI 0 मानला जातो, म्हणजेच ते दारिद्र्य नाहीत असं म्हणलं जातं. मग ही दारिद्र्य रेषा काय दर्शविते? तर दारिद्र्य दूर करण्यासाठी किती उत्पन्नाची तूट भरून काढावी लागेल ही गोष्ट ही दारिद्र्य रेषा समजवत असते. आत्तापर्यंतच्या जेवढ्या समिती झाल्या त्यांनी एकच गोष्ट लक्षात केली, प्रति व्यक्ती, प्रति माह, प्रति उपभोग खर्च आणि कॅलरीज एवढ्या गोष्टी लक्षात घेऊन दारिद्र्य मोजलं. पण यानंतर 2005 मध्ये नियोजन आयोगाने एक तज्ज्ञ गटाची नियुक्ती केली, ज्याचे अध्यक्ष सुरेश तेंडुलकर होते आणि सदस्य R. राधाकृष्णन, सुरंजन सेनगुप्ता,
राघोगाया यांचा समावेश होता सदस्यामध्ये आणि यांनी अहवाल सादर केला नोव्हेंबर 2009ला. यांनी काय म्हटलं, आता सुरेश तेंडुलकर यांनी काय म्हटलं की अन्न घटक म्हणजेच कॅलरी मूल्य हा एकच घटक मोजणं आता कालबाह्य झाले. त्यामुळं दारिद्र्य मोजण्यासाठी कॅलरीज विचारात घ्याव्यात, पण त्याचबरोबर शिक्षण आणि आरोग्य ह्या 2 गोष्टीसुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे. त्याचबरोबर त्यांनी आतापर्यंत जे दारिद्र्य मोजलं त्यामध्ये 3 त्रुटी दाखवल्या. जसं की अन्न घटक कालबाह्य केला त्यांनी, त्याच्यामध्ये ॲड काय केलं, शिक्षण आणि आरोग्य. अन्न, शिक्षण, आरोग्य ह्या सगळ्या गोष्टी जर सुविधा भेटत असतील तर तो दारिद्र्य नाही. त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की आतापर्यंत ज्यांनी दारिद्र्य मोजलं त्यांनी काय केलं तर चलनवाढीचा सदोष निर्देशांक वापरला, जो की चुकीचा होता. त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की शासनाद्वारे शिक्षण व आरोग्याच्या सुविधा भेटल्या पाहिजेत. हो, हे बरोबर आहे, पण तेवढं आपलं शासन सक्षम नाही. त्यामुळं काय आरोग्य आणि शिक्षण ह्यासुद्धा मूलभूत गरजा आहेत आणि त्या दारिद्र्याच्या टोपलीमध्ये बसलेल्या पाहिजे. मग त्यांनी 2004-05 मध्ये दारिद्र्याचे मापन केलं. ते होतं ग्रामीण भागात 41.8 तर शहरी भागात 25.7 आणि एकूण दारिद्र्य त्यांना 4-5 मध्ये आढळलं 37.2. त्यानंतर 2009-10चं त्यांनी दारिद्र्य मोजलं. त्यांना ग्रामीण भागात 33.8 तर शहरी भागात 20.9 इतकं त्यांना दारिद्र्य आढळलं आणि एकूण दारिद्र्य त्यांना 29.8 इतकं आढळलं. तर त्यांनी 2011-12 मध्ये दारिद्र्य मोजलं. त्यांना 25.7 एवढं ग्रामीण भागात तर 13.7 एवढं दारिद्र्य शहरी भागात आढळलं आणि 21.9 इतकं दारिद्र्य त्यांना एकूण आढळलं. 21.9 हे 2011-12चं तेंडुलकर समितीचं दारिद्र्य लक्षात ठेवायचं. त्याचबरोबर दरमहा खर्च पण त्यांनी सांगितला होता 11-12 मध्ये 816 रुपये ग्रामीण भागाला लागतात तर शहरी भागात 1000 रुपये लागतात. या गोष्टी लक्षात ठेवायच्या. 2009-10 आणि 11-12 या 2 रंगराजन आणि सुरेश तेंडुलकर यांच्या दारिद्र्याच्या दरमहा खर्च त्याचबरोबर आकडेवारी ही सगळी लक्षात ठेवायची. यानंतर रंगराजन समितीची आकडेवारी. आता रंगराजन यांनी काय म्हटलं तर यांनी म्हटलं की शिक्षण आरोग्याबरोबर वाहन खर्च पण ॲड करा आणि त्यानुसार त्यांनी आकडेवारी मोजली. 2009-10 मध्ये त्यांना ग्रामीण भागात 39.6% व शहरी भागात 35.1% इतकं दारिद्र्य भेटलं आणि एकूण 38.2% इतकं दारिद्र्य भेटलं. तर 2011-12 मध्ये त्यांना 30.9 इतकं ग्रामीण भागात तर शहरी भागात 26.4 इतकं आणि एकूण दारिद्र्य त्यांना 29.5 एवढं 2011-12चं भेटलेलं आहे. ही आकडेवारी सुद्धा लक्षात ठेवायची. त्याचबरोबर दरमहा प्रति खर्च सुद्धा लक्षात ठेवायचा. 2011-12ला त्या रंगराजन समितीने 972 रुपये ग्रामीण भागात आणि शहरी भागात 1407 रुपये एवढा सांगितलेला होता. ही सर्व झाली दारिद्र्याचे समित्या आणि आकडेवारी. आता दारिद्र्यविषयक एक निर्देशांक सुद्धा आहे ज्याने 2010 पासून HPI म्हणजेच ह्युमन पॉवर्टी इंडेक्सची जागा घेतली आणि हा आहे मल्टी डायमेन्शन पॉवर्टी इंडेक्स म्हणजेच MPI. त्यालाच मराठीत बहुआयामी निर्देशांक म्हणतात. या निर्देशांकाच्या 3 गोष्टी लक्षात ठेवायचं. पहिले, एक स्केल आहे. 1 ते 100 गुण दिलेले आहेत. ते 1 ते 20 पर्यंत जे कुटुंब आहे ते एकदम सुरक्षित. 20 ते 33.33% असुरक्षित म्हणजे ते केव्हाही 33 पॉईंटच्या वर गेलं की दारिद्र्य होऊ शकतं आणि 50% वर किंवा 33% वर जे कुटुंब असतं ते दारिद्र्य असतं आणि 50% वर गेलं तर ते
अतिशय भयावह स्थिती असलेलं दारिद्र्य कुटुंब असतं. ह्या झाल्या 2 गोष्टी. आणि तिसरी गोष्ट आणि महत्त्वाची म्हणजे MPI कसा मोजतात, तर त्याला 3 आयाम आहेत. 3 आयाम कुठले? हेल्थ, त्यानंतर एज्युकेशन झाल्यानंतर लिव्हिंग स्टँडर्ड. ह्या 3 गोष्टी इंग्लिशमधून लक्षात ठेवायच्यात, जेणेकरून आपल्याला प्रश्न कसाही विचारू. कारण आयोगाने काही वेळा शिक्षणाला ज्ञान किंवा ज्ञानाची सुगमता आणि राहणीमानाला सुद्धा जीवनमान अशा गोष्टी वापरलेल्या आहेत. त्यामुळे ह्या गोष्टी लक्षातच ठेवायच्या. त्यानंतर तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट, हा 2010 पासून प्रकाशित केला जातो आणि या इंडेक्सने HPI म्हणजेच ह्युमन पॉवर्टी इंडेक्स या इंडेक्सची जागा घेतलेली आहे. आणि ही जी स्केल तुम्हाला परीक्षेत लक्षात ठेवली तर प्रश्न टॅकल करायला मदत करेल. ह्या दोन्हीही चार्टमध्ये तुम्हाला बहुआयामी निर्देशांकाची पूर्ण माहिती होऊन जाते. यानंतर भारतीय बेरोजगारी. आता भारतीय बेरोजगारी ही 4 प्रकारची मुख्यत्वे दिसते, जसं की ग्रामीण बेरोजगारी, शहरी बेरोजगारी, चक्रीय बेरोजगारी आणि संरचनात्मक बेरोजगारी. तर ग्रामीण बेरोजगारीमध्ये हंगामी बेरोजगारी आणि दुसरी आहे प्रच्छन्न किंवा छुपी बेरोजगारी आणि नियमित बेरोजगारी. शहरी भागात तांत्रिक बेरोजगारी, संघर्षात्मक बेरोजगारी आणि सुशिक्षित बेरोजगारी अशी बेरोजगारी आपल्याला पाहायला भेटते. आता आपण ग्रामीण भागातील बेरोजगारी पाहूया. आता ग्रामीण भागातील प्रमुख आणि मोठी बेरोजगारी म्हणजे हंगामी बेरोजगारी. आता ह्या चित्रात तुम्ही पाहत असाल, जानेवारी ते डिसेंबर एवढे महिने दिलेले आहेत. जानेवारीमध्ये तीव्र उन्हाळा आहे, एक माणूस तसाच रिकामा बसलेला आहे. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरपर्यंत पाऊस पडतो आणि पिके वगैरे पेरणी होते, त्यातून रोजगार निर्माण होतो. म्हणजे मुख्यत्वे हा शेतीमध्ये रोजगार असतो, त्यामुळे त्याला हंगामी रोजगार म्हणतात. आता याला पुस्तकी भाषेत सांगायचं झालं तर आपला भारत शेतीवर अवलंबून आहे हे आपल्याला सर्वांना माहीत आहे. मग शेतकऱ्यांना पावसाळ्यातील 4 ते 5 महिने भरपूर काम असतं. उर्वरित काळात ते काय असतात? बेकार असतात. त्यामुळं या बेकारीस किंवा या बेरोजगारीस आपण हंगामी बेरोजगारी किंवा मोसमी बेरोजगारी असं म्हणतो. हे चित्रात आपल्याला लक्षात राहतं. जास्त वेळ लक्षात राहण्यासाठी मी ह्या चित्राचा उपयोग केलेला आहे. यानंतर प्रच्छन्न किंवा छिपी बेरोजगारी. जेव्हा श्रमिकाची उत्पादकता किंवा उपस्थिती ही 0 असते. जसं की आता आपल्या शेतामध्ये 4 जण माणसं काम करत असतात. एक माणूस उगाच त्यांना पाणी द्यायला, तंबाखू, पुडी आणून द्यायला काहीच कारण नसतं. तो माणूस असतो आणि त्याला सुद्धा आपल्याला पगार द्यावा लागतो. म्हणजे काय झालं? हा झाला छुपा बेरोजगार. किंवा एखादं शेत आहे, शेतामध्ये 4 माणसं काम करायलेत. मग 4 माणसं काम करायलेत तर त्यांना उत्पन्न किती व्हायले? वर्षाकाठी 1 लाख रुपयाचं. मग ते 4 माणसं 2 कुटुंबाचे किंवा दोघं भाऊ होते. एका भावाचं लग्न झालं, तो दुसरीकडे गेला. मग आता 3 जण झाले, आई वडील आणि एक भाऊ राहिला कामाला. तरी पण एका वर्षात तो काय करतो? 1 लाख रुपये उत्पन्न काढतो. म्हणजे त्या 4थ्या माणसाच्या असण्याने नसण्याने काही फरक पडला का? बिलकुल नाही. मग अशा रोजगाराला छुपा बेरोजगार किंवा प्रच्छन्न बेरोजगार किंवा त्याला श्रमिकाची 0 सीमांत उत्पादकता असं म्हटलं जातं. हे जर समजलं नसेल तर परत एकदा ऐका, म्हणजे समजून जाईल. आणि या चित्रात दाखवल्याप्रमाणे कृषीवर अधिक अवलंबनामुळे छुपे बेरोजगार निर्माण होतात. यानंतर नियमित किंवा कायम बेरोजगार. आता ही संकल्पना कशी आहे? जर एखाद्या खेड्यामध्ये जमीनच मर्यादित असेल आणि त्या तुलनेत लोकसंख्या जर जास्त असेल, म्हणजे जर समजा मी सांगितल्याप्रमाणे आता 1 एकरभर जमीन आहे, त्या घरामध्ये 10 जण काम करणार आहेत. मग काय होतं? तेथील बहुतांश लोकांना कामच भेटणार नाही. मग ते काम करण्याची इच्छा असून सुद्धा वर्षभराच्या काळात कामच भेटत नाही. त्याला काय म्हणायचं? नियमित किंवा कायम बेरोजगारी.
यानंतर आपण आता शहरातली बेरोजगारी अभ्यासूया। शहरातल्या बेरोजगारीमध्ये आपल्याला प्रमुख बेरोजगारी दिसते ती तांत्रिक बेरोजगारी। ही बेरोजगारी का निर्माण होते? समजा एखाद्या मशीन आणून ॲड केली आणि मशीनच्या ऐवजी ते काम 10 ते 12 जण कामगार मिळून करत होते, पण आता मशीन आणल्यामुळं एकच माणूस त्या मशीनला ऑपरेट करायला लागतो, बाकीचे 10 जण रिकामे राहतात। मग ही काय झाली तर तांत्रिक बेरोजगारी। तंत्रज्ञानाचा विकास झाल्यामुळं 10 ते 12 जणांना काम भेटत नाही आणि ते बेरोजगार होतात। घर्षणात्मक बेरोजगारी। आता ही घर्षणात्मक बेरोजगारी काय असते तर श्रमिकांचा मागणी व श्रमांचा पुरवठा यांच्यातील संतुलन बिघडल्यामुळं ही बेरोजगारी निर्माण होते। ही बेरोजगारी केव्हा निर्माण होते? जेव्हा आपली स्थिती ही आर्थिक मंदीत किंवा महागाईत वाढ झाल्यावर किंवा वीज कपात झाल्यावर, कच्च्या मालाचा पुरवठा कमी झाल्यावर किंवा यांत्रिक बिघाड असल्यामुळं ही परिस्थिती निर्माण होती। त्यामुळं काय होतं, काही कामगारांना कामावरून कमी केलं जातं। मग अशा कामगारांना दुसरे काम मिळेपर्यंत जी स्थिती निर्माण होते त्याला संघर्षात्मक बेरोजगारी असं म्हणता येईल। यानंतर सुशिक्षित बेरोजगारी, याला पांढरपेशी बेरोजगारी असं सुद्धा म्हणता येईल। सुशिक्षित बेरोजगारी काय असते तर सुशिक्षित असून सुद्धा ज्या व्यक्तीला काम मिळत नाही अशा स्थितीला सुशिक्षित बेरोजगार म्हणता येईल। जसं की तुम्ही आम्ही आता आपण D.Ed. B.Ed. बरेच जण ग्रॅज्युएट झालेत, कोणीतरी वेगवेगळ्या सब्जेक्टमध्ये आपण ग्रॅज्युएट झालोत, पण आपल्याला काम मिळत नाही म्हणून आपण बेरोजगार आहोत। मग याला काय म्हणायचं? सुशिक्षित बेरोजगारी। यानंतर चक्रीय बेरोजगार। आता चक्रीय बेरोजगार काय असतं तर चक्रीय बेरोजगार हे आपल्याला माहीतच आहे, अर्थव्यवस्थेत एक काळ तेजी येते, एक काळ मंदी येते। मग मंदीच्या काळामध्ये मागणी कमतरतेमुळे जी निर्माण होते त्याला चक्रीय बेरोजगार म्हणतात। किंवा प्रत्येक देशात तेजीनंतर मंदी येते ही तर आपल्याला माहीतच आहे आणि हे चक्र सतत चालू असतं। मग या मंदीच्या काळात उत्पादन घटल्यामुळं कामगारांना बेरोजगार होतात, मग त्यांना काय म्हणायचं तर चक्रीय बेरोजगार असं म्हणायचं। यानंतर संरचनात्मक बेरोजगार। आता हे संरचनात्मक बेरोजगार काय असतात तर देशातील अर्थव्यवस्थेत संरचनात्मक किंवा तंत्रज्ञानात्मक बदल झाल्यामुळे हे निर्माण होतात। जसं की पहिले आपल्याकडं दुचाकी व चारचाकीचा प्रवास करणाऱ्या व्यक्तीच्या क्षमतेमध्ये कमी होतं, तेव्हा रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक होते, त्यांच्यावर जास्तीत जास्त लोक रिक्षामधून किंवा टॅक्सीमधून जायचे। पण आता प्रत्येकाकडे गाडी आली, प्रत्येकाकडे चारचाकी आली, कार आली, मग काय झालं, हे लोक संरचनात्मक रचना बदलल्यामुळं ह्यांना बेरोजगार झाले। आता सगळ्यात महत्त्वाचा पाठ म्हणजे दारिद्र्य आणि बेरोजगार या टॉपिकवर प्रश्न कसे विचारले जातात तर दारिद्र्य आणि बेरोजगारीवर 3 प्रकारे प्रश्न विचारले जातात। ते म्हणजे दारिद्र्यामध्ये सुरेश तेंडुलकर गट आणि रंगराजन समिती या गटाची आकडेवारी, त्याचबरोबर सुरेश तेंडुलकर समितीने नवीन कुठल्या गोष्टी ॲड केल्या, कुठल्या गोष्टीची त्रुटी दाखवली, त्यानंतर रंगराजन समितीच्या आकडेवारी, त्यानंतर मी ज्या काही तुम्हाला वेगवेगळ्या समित्या किंवा समितीचे अध्यक्ष वगैरे सांगितले ते, त्यानंतर बेरोजगारीचे प्रकार, त्यानंतर छुपी बेरोजगारी म्हणजे काय तर शून्य उत्पादकता असणारी बेरोजगारी, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक लाईनसुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची, दारिद्र्यरूपी समुद्राच्या बेटावर आपण आनंदाने जगू शकत नाही, हे M.S. स्वामीनाथन यांनी सांगितलं होतं। तर दारिद्र्याच्या दुष्टचक्राची संकल्पना कोणी मांडली हा एक प्रश्न आपल्याला विचारला जातो, ते रॅग्नर नास्क आहेत। यांनीच बॅलन्स्ड ग्रोथ थेअरी ही देखील दिलेली आहे। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे NSSO ज्यांनी आकडेवारी गोळा करून UPSS किंवा CWS किंवा CDES, आता हे काय म्हणत आहे मी
UPPS किंवा CDS किंवा CDS हे काय म्हणत आहेत तर ह्या आहेत बेरोजगारी मोजण्याच्या संकल्पना, जसं की सामान्य स्थिती, चालू साप्ताहिक स्थिती आणि चालू दैनंदिन स्थिती ह्या तीनच आहेत। आणि NSSO ची स्थापना झाली 1950 मध्ये आणि त्याचं पुनर्गठन झालं 1970 मध्ये। मग सामान्य स्थिती म्हणजे काय? यामध्ये 365 दिवसात कोणत्याही प्रमुख आर्थिक कृतीत गुंतलेले असतात। त्याचबरोबर ह्या 30 दिवसात कोणत्याही दुय्यम कृतीचे गुंतलेले असतात, म्हणजे आर्थिक रोजगार मिळालेला असणं गरजेचं आहे। दोघांना एकत्रित करून आपण UPSS काढतो, म्हणजेच याला साधी सामान्य स्थिती म्हणतात। 365 दिवसात किती काम भेटलं याच्यानुसार। त्यानंतर 7 दिवसाचा आधार घेऊन CWS वीकली, आता CWS म्हणजे चालू साप्ताहिक वीकली स्थिती। मग वीकली स्थितीमध्ये काय आहे तर 7 दिवसाच्या आत कोणत्याही दिवशी 1 तास जरी काम मिळालं तरी त्याला बेरोजगार समजलं जाणार नाही। त्यानंतर CDS म्हणजे काय तर चालू दैनंदिन स्थिती, D म्हणजे डेज। तर या आधारावर रोजगार समजण्यासाठी त्या संदर्भात आठवड्यात दररोज किमान 4 तास काम भेटणं आवश्यक आहे। आता हेच आपण याच्यातून पाहून घेऊ। तर या इमेजमध्ये मी तुम्हाला सर्व माहिती इन्क्लूड करून दिली। जरी ती इमेज थोडीशी ब्लर दिसत असेल तरी तिला झूम करून पहा, सगळं व्यवस्थित दिसून जाईल। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2009-10च्या तुलनेत 2011-12 मध्ये CDS म्हणजे चालू दैनंदिन स्थिती या आधारावर बेरोजगारी ही कमी झाली व बेरोजगारीचा दरही कमी झालेला आहे। आणि UPSS किंवा CWS या आधारावर शहरातील बेरोजगारीचा दर ग्रामीण भागातील दरापेक्षा अधिक आहे। ह्या सगळ्या मोस्ट इम्पॉर्टंट गोष्टी मी तुम्हाला सांगितल्यात, त्या तुम्ही लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला परीक्षेत कुठलाही प्रश्न राहणार नाही। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। आणि हो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी परत एकदा सांगते, चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि हो, लाईक करायला मात्र विसरू नका व्हिडिओला।